नमस्कार मंडळी, मी शीतल सुरवाडे चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत काही अशा युनिक स्मार्ट किचन टिप्स जे आपण रोजच्या स्वयंपाकात उपयोगी ठरतात. तर चला मग बघूया आमच्या विदर्भाच्या स्मार्ट किचन टिप्स. तर मित्रांनो, रोजच्या स्वयंपाकात ना लसूण हा महत्त्वाचा असते. तर लसूण काढताना आहे ना पटकन निघत नाहीत, जे टर्फल पटकन निघत नाहीत आणि उशीर बी लागते आहे ना. आणि लसूण काढताना जे नखं असतात ना ते नखं दुखतात. तर यासाठी काय करावं लागते, एकदम सोपी टिप्स आहे. एक ग्लास घ्यायचा आणि हा लसूण आहे ना चांगला 4 ते 5 दिवसाचा असा काढून घ्यायचा आहे ना. 4 ते 5 दिवसाचा काढून घ्यायचा आणि असा लंबा असा एक तर तुम्ही ग्लास घ्या, नाही तर एखादा मग्गा असते ना लंबा तो घ्या. असं करायचं की याच्यात पाणी नाही गेलं पाहिजे आहे ना. तर मित्रांनो, इथं मी कुकर घेतला. कुकरमध्ये मस्त पाणी ठेवायचं, उकडेपर्यंत मस्त पाणी ठेवायचं. पाणी ठेवल्यानंतर हा ग्लास ना कुकरमध्ये असा उभा ठेवून द्यायचा आहे ना. याच्यात पाणी गेलं नाही पाहिजे, हे काळजी घेतली पाहिजे. तर आता काय करायचं, याच्यावर ना जे कुकरचं झाकण हे लावून घ्यायचं आणि 15 ते 20 मिनिट हे असंच बिलकुल बंद झाकण ठेवून राहू द्यायचं. गॅस ऑन करायचा नाही. तर बघू शकता मित्रांनो, 15 ते 20 मिनिट झाले. लसूण हा पाहिल्यावरच तुमचा अंदाज लागला असेल की बॉ किती हा नरम लसूण झाला आहे ना. याचे जे टक्कर होते ना ते बी एकदम नरम झाले आणि काढायला बी एकदम सोपी आणि लवकरात लवकर हे लसणाचे टक्कर निघून जातात. तुम्ही बघू शकता मित्रांनो. टिप्स नंबर 2. तर मित्रांनो, दूध एक खराब झालं नाही पाहिजे म्हणून काय करायचं माहिती आहे का, मस्त 2 ते 3 चमच मस्त पाणी घ्यायचं आणि दूध गरम झाल्यानंतर ना वरून असं पाणी ते सोडून द्यायचं. दूध हे खराब होत नाही, दिवसभर दूध जसं तसंच राहते. टिप्स नंबर 3. तर मित्रांनो, टोमॅटोची ग्रेव्ही जर करायची असली ना तर त्याच्यामध्ये ना 7 ते 8 असे मस्त काजू टाकून द्यायचे आणि थोडासा धनिया टाकून द्यायचा आणि हे मिक्सरमधून काढून घ्यायचं. एक नंबर ग्रेव्ही अशी घट्ट होऊन येते आणि भाजी बी एक नंबर लागते, टेस्टी आहे ना. तर टिप्स नंबर 4. तर मित्रांनो, तुम्हाला जर आलू उकडायचे असतील ना तर काय करावं लागते ना, आलू लवकर उकडले गेले पाहिजे म्हणून काय करायचं, मस्त पाणी गरम करायचं. पाणी गरम केल्यानंतर त्याच्यात 1 चमच मस्त मीठ घालायचं आणि थोडंसं 1 ते 2 चमच तेल घालायचं आणि मग नंतर हे आलू टाकून द्यायचे. आलू लवकरात लवकर उकडतात. टिप्स नंबर 5. तर मित्रांनो, लवकरात लवकर आलूचे छिलके निघायसाठी आहे ना तर काय करायचं माहिती आहे का, आलू घ्यायचा, आलूला मस्त मधातून असा कट मारून द्यायचा आहे ना. कट मारून घेतल्यानंतर मस्त उकळू घालायचे आणि मग नंतर थंडे झाल्यानंतर एकदम इझी असे हे याचे टर्फल निघून जातात बरं. टक्कर आलूचे बघू शकता तुम्ही, एका झटक्यात मस्त टक्कर निघून जातात. तर तुम्ही बी ट्राय करा आहे ना. टिप्स नंबर 5. तर मित्रांनो, भाजी जबरदस्त अशी चवीले भन्नाट झाली पाहिजे. त्यासाठी काय करायचं, मस्त दही घ्यायचं, 3 ते 4 चमच दही घ्यायचं. मग त्याच्यात मिरची पावडर टाकायची, 1 चमच हळद टाकायची, 1 चमच मस्त मसाला टाकायचा आहे ना. ते मस्त असं गुरगुर मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर आहे ना, तुम्ही चिकन मटन जर करत असाल ना तर त्या ग्रेव्हीमध्ये हे मस्त मिक्स करून तुम्ही दही टाकून द्या. काय जबरदस्त भाजी होते ना, काय सांगू तुम्हाला आहे ना. जबरदस्त टिप्स आहेत आपल्याजवळ ना, टिप्सचे ना भंडारच आहेत बरं. तर मित्रांनो, जेव्हा आपण मस्त तडका मारतो ना ग्रेव्ही, तर त्या ग्रेव्हीमध्ये हे टाकून द्यायचं पूर्ण हे मिक्स करून दही वगैरे आणि मस्त थोडासा तडका मारायचा. काय जबरदस्त टेस्ट येते ना, एकदम सुगंध बी जबरदस्त, सगळ्या घरात वास पसरते बरं. टिप्स नंबर 7. तर मित्रांनो, कांदा हा लवकर झाला पाहिजे त्यासाठी काय करायचं, थोडंसं 1 चमच असं मीठ मस्त छिडकून द्यायचं आणि लवकरात लवकर हा कांदा आपला मस्त क्रिस्पी एकदम नरम होऊन जाते. मस्त गोल्डन असा हा कलर येते ना आपला कांदा ना, लवकरात लवकर असं मस्त क्रिस्पी होतं. टिप्स नंबर 8. तर मित्रांनो, पोळी बनवताना आहे ना काय करायचं, गव्हाच्या पिठाने थोडंसं 1 चमच मस्त मीठ टाकायचं. एकदम मस्त असे खारूस अशा मस्त पोळ्या लागतात बरं आहे ना. आणि चवीले बी भन्नाट आहे ना. जिथं 2-3 पोळ्या खायच्याच नाही तिथं आपण आणखीन एखादी पोळी शिल्लक खातो आणि मस्त चुरून घ्यायचं. चुरल्यानंतर काय करायचं, आणि पोळी मस्त नरम राहिली पाहिजे त्यासाठी काय करायचं, मस्त दूध घ्यायचं चांगली अर्धी वाटी आणि त्या दुधानं मस्त आपल्याला आटा हा मस्त आणखीन लावून घ्यायचा चांगला नरम आहे ना. मग पोळी पाक अशी नरम मऊ लुसलुशीत होते आहे ना. संध्याकाळपर्यंत पोळी हे वातळ होत नाही, एकदम मस्त नरम राहते आहे ना. चवीले बी भन्नाट लागते. टिप्स नंबर 9. तर मित्रांनो, भाजीची चव जर कायम ठेवायची अशी ना तुम्हाला, भन्नाट अशी जबरदस्त भाजी झाली पाहिजे त्यासाठी काय करायचं माहिती आहे, गरम पाणी टाकायचं भाजीमध्ये आहे ना. गरम पाणी टाकल्यामुळे भाजीची चव बी भन्नाट लागते आणि जी तर्री असते ना भाजीवर ते तशीच कायम राहते ना, तर्री फाकत नाही. टिप्स नंबर 10. तर मित्रांनो, भाजी झाल्यानंतर भाजी उकळी आली ना तर उकळी आल्यानंतर मस्त मसाले वरून टाका. वरून मसाले टाकल्याने ना भाजी एक नंबर होते.
तर मित्रांनो, पालेभाज्याचा रंग जसा तसाच राहायला पाहिजे म्हणून काय करायचं माहिती आहे का, जसं पालक मटर उकडताना आहे ना, थोडंसं मीठ घाला, रंग हिरवागार राहते आणि भाज्या बी ना ताज्या राहतात बरं. मित्रांनो, डाळमध्ये स्वाद आणण्यासाठी डाळ शिजवल्यानंतर त्यावर ना गरम तुपाचा तळका मार आणि त्या तुपाच्या तळक्यामध्ये जिरा हिंग टाका, त्यामुळे ना स्वादच गुणा वाढते, जबरदस्त बिलकुल. तर मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तर व्हिडिओ जर आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा, शेजाऱ्या पाजाऱ्याला बी शेअर करा. तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन जरूर दाबा, ताकी जे बी मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पै येऊन. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू. जय हिंद.